आणि अजून कोण तुमच्या तिथं फक्त 1008 नाव आहे. आपण तुमचा एक्सपिरियन्स उद्या घेऊ. कारण आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन आहे ना, त्याला वेळ लागणार आहे. कारण प्रॉपर तेवढे इफेक्ट आहेत तुमच्या बॉडीवर, इतका क्लास तुमच्या शरीरावर त्याचे रिझल्ट येतात ना, त्यामुळे त्याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. ऍक्च्युली आपण त्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीये, एवढा वेळ लागतो त्या ह्याला. तरी पण अच्छा स्पीकर आहेत ते लय कमी वेळेत लय भारी बोलतायत आणि स्वतःचा ग्रेट एक्सपिरियन्स आहे. आणि मला म्हणजे ऑल सगळ्या फ्युअल मध्ये सगळ्यात माझी जास्त श्रद्धा, तुम्ही म्हणाल तर प्रत्येक फ्युअलच्या वेळेला तर काय करणार, तेवढं इंटेक केलंय, तेवढं इंटेक करून तेवढा क्लास रिझल्ट भेटलाय मला स्वतःला. एक कॅन्सर मधनं बाहेर पडलेल्या बॉडीची केवढी पडझड झाली असेल, त्याला या सगळ्या फ्युएलचा त्याच्यावर किती परिणाम झाला असेल गुड. आणि मग त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं त्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो कसला क्लीन झाला असेल. त्याच्यामुळे मला स्वतःला वाटतं आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन ऑल सगळ्यांसाठी, ऑल तुम्हाला काही चॅलेंज असू दे त्या सगळ्या चॅलेंजेस मधनं बाहेर पडायला उपयोगी पडणारं फ्युअल आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आपण आजचे स्पीकर आहेत पद्मजा पाटील, योग शिक्षिका आहेत, डॉक्टरची बायको आहे. एवढंच सांगते ओळख, पुढचं लई सांगत नाही पद्मजा मॅडम, राहू ती. ओके. आणि त्याच्यामुळं छान सगळ्यांच्या डोक्यात पिल्लू, पुढचं काय सांगायचं राहिलं ह्यांचं, हो ते नंतर नेक्स्ट टाइम स्टे ट्यून आमच्या बरोबर मग सांगते. ओके. मस्त प्रॉडक्ट खाण्यामध्ये जबरदस्त डिवोटेड खाणार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू पद्मजा मॅडम साठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. पद्मजा ताई अनम्यूट करा. ओके, थँक्यू. खरंच 15-20 मिनिट आजच्या ह्या टॉपिकला खूप त्याच्या दृष्टीने खरंच न्याय करता येईल. उद्याला एक्सपिरियन्स सांगा, आज फक्त टॉपिक द्या. हो हो. तर विषयाकडे जाऊ, कारण खूप महत्वाचा टॉपिक आणि तो ओव्हरऑल आपल्या पूर्ण आरोग्याला, म्हणजे ते शारीरिक, मानसिक आणि पूर्ण सामाजिक आरोग्य आपलं जे आहे ते सगळं त्याच्यावरती बऱ्यापैकी डिपेंड असतं आणि आपण त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करत असतो. म्हणून हा टॉपिक खूप महत्वाचा आणि आपण म्हणून त्याच्याकडे डायरेक्ट जाऊ. कारण खूप महत्वाचा, कारण आपण दररोज म्हणतोय मी दररोज जेवतोय, व्यवस्थित खातोय, तरी मला एनर्जीच वाटत नाहीये. रोज मला शरीराला काय लागतं आणि मग मी ते देतो का याचा आपण विचार न करता आपण दररोज खातोच आहे. हा पण आपण नेहमी बघा, मला तर वाटतं WHO डिक्लेअरच केले, जवळजवळ डॉक्टरांकडे गेले की पहिला कंप्लेंट काय सांगत असतील लोक, तर त्याच्यातलं मॅक्सिमम जवळजवळ 80-85% लोकांची कंप्लेंट पहिल्यांदा हेच असते की मी सगळं व्यवस्थित खातोय, पितोय, व्यायाम करतोय, झोपतोय, पण मला एनर्जी फील होत नाही, मला थकवा जाणवतोय. संध्याकाळ व्हायला लागली की मला खूप थकवा जाणवतोय, पाय भरून येत आहेत, चिडचिडेपणा वाढतो. तर मग हे असं का? तर मग आपण त्यावेळेला खरंच आपण विचार केला पाहिजे, आपण रोज खातोय पण ती पोषण मूल्य आपल्या शरीराला आपण देतोय का नक्की? की फक्त आपण उगाच पोट भरायचं म्हणून अन्नच खात राहतोय, पण त्याच्यातून जातंय का? पण म्हणून मग त्यासाठी आपल्याला फारसा विचार करायला लागू नये. जर खरंच मला हे चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस म्हणजे काय काय असतात बघा, प्रत्येकाला हे प्रॉब्लेम आहेत. आता कॉलवर असतील आणि तुम्ही ते न्यूट्रिशन इंटेक करताय, त्यामुळं तुम्हाला आता त्याची जाणीव होत नाहीये. पण जे नवीन आहेत आणि न्यूट्रिशन इंटेक करत नाहीयेत, तर मी सांगते यातला प्रत्येकाला 90% हे प्रॉब्लेम आहेत. एकतर खूप थकवा, अजिबात एनर्जी जाणवत नाहीये, उत्साह नाहीये, कुठल्याही कामात कुठलंही काम करावंसं वाटत नाहीये, हे आहेच. त्यांचाच आवाज गेला ना? म्यूट झाले वाटतं. नाही नाही. आणि आता काल पण एक मीटिंग करताना मला त्यांनी सांगितलं, मॅडम खूप छान वाटत होतं, पण या 2-3 दिवसात माझं डोकं खूप जड झालंय आणि मला सर्दी खोकला वगैरे वाटतंय. तर हे का होतंय, तर हवामानात बदल झाल्याबरोबर लगेच होतंय. म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींनी लगेचच थोड्या पण फार फरकाने लगेचच फरक होतोय, किंवा थोडस काहीतरी कार्यक्रमात खाल्लं की लगेच पोट बिघडतंय. असे जे की ज्याच्यामुळं की आपली इम्युनिटी खूप वीक आहे. आपल्याला ह्या इम्युनिटीची खूप मोठी किंमत खूप लोकांनी मोजलेली आहे. त्यामुळे ही इम्युनिटी तर खूप महत्वाची आहे, चांगली असणं. सगळं व्यवस्थित आहे, पण म्हणजे फारसं माझं वजन पण नाही आहे, तरीही माझं
हाडं दुखतायत, माझे सांधे दुखतायत, ही खूप जणांची तक्रार आहे. मला वाटतं बेसिकली 35-40 नंतर तर आता प्रत्येक स्त्रीला असं वाटते की माझे गुडघे दुखतायत. कुठल्याही कार्यक्रमात जा, आता खाली मांडी घालून बसणारे कमी आणि खुर्च्या शोधून खुर्च्यांवर बसणारी लोक आपल्याला जास्त दिसत आहेत. इतके जॉईंट पेनचे खूप तक्रारी आहेत. सतत ताणतणाव आहे. ताणतणाव असतो सगळ्यांना, पण तो ताणतणाव हँडल करता येत नाहीये. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला लक्षात बघा, पूर्वीची आठवा सायकॅट्रिस्ट कडे जायचं म्हणजे खूप भीती वाटायची पूर्वी, किंवा खूप कमी सायकॅट्रिस्ट असायचे, एखादं कुठंतरी सायकॅट्रिस्ट असायचे. आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा मी पण गेलेली आहे सायकॅट्रिस्ट कडे, म्हणून सांगते. मला वाटतं जितकं रेग्युलर म्हणजे एखाद्या रेग्युलर प्रॅक्टिशनर कडे जेवढी गर्दी नसेल ना, तर तेवढे हे सायकॅट्रिस्टचे दवाखाने तुडुंब भरलेले असतात. तुम्हाला दिवसभर वेटिंग करावं लागतं. इतके हे म्हणजे हे स्ट्रेस लेवल इतकं झालंय, आपलं दगदगीचं आयुष्य झालंय. आणि मग आपल्याला वाटतंय मी तर सगळं व्यवस्थित करतोय आणि मग हे असं का होतंय. तर याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे हिडन हंगर म्हणतात. म्हणजे सूक्ष्म अशा पोषणाची आपल्या शरीराची एक गरज आहे, सूक्ष्म पोषण लागतंय त्याला, आणि ती कमतरता आहे आपल्यात, त्याला हिडन हंगर म्हणतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या एवढ्या सगळ्या चॅलेंजेसनी तोंड देतोय. पोट तर भरायला लागलोय, पण आपल्या शरीराची भूक भागत नाहीये, आपल्या पेशींची भूक भागत नाहीये. आणि तिथं का भागत नाहीये, तर आपल्या प्लेटमध्ये काय काय असतं बघा, दररोज कार्ब्स असतात, भरपूर असतात, फॅट असतं भरपूर असतं, थोडंफार किंचित कोण उसळी खाते, वरण खातंय, डाळ खातंय, तर तिथं थोडंफार प्रोटीन असतं. पण आठवा तुमचं ताट बघा, विटामिन्स आहेत का तिथं, मिनरल्स आहेत का, ऑलमोस्ट सगळे मिसिंग आहेत. माहिती आपल्याला किती लागतात, 40 लागतात विटामिन्स मिनरल्स आपल्या शरीराला दररोज लागतात. तुमची ताट आठवा, दिवसभरात तुम्ही काय काय खाताय बघा, तर तिथं हे विटामिन्स मिनरल्स अगदी नगण्य मात्रेत जात आहेत, ऑलमोस्ट मिसिंग आहेत. आणि मग आपल्याला हे एवढे चॅलेंजेस येत आहेत. तर हे का मिसिंग आहेत आपल्या आहारातून, तर एकतर प्रोसेस फूडचं, जंक फूडचं, बाहेरचं खाणं पिणं याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. फास्ट फूड आपण खूप घ्यायला लागलोय. एकतर जमिनीची जी पोत आहे, त्या पोतचं त्याचं जे पोषण आहे ते कमी झालेलं आहे. कुकिंगच्या मेथड्स आपल्या जे आपण पूर्वी वाफवून खात होतो, ते आता शिजवून खातोय. शिजवून खाणं शक्य आहे का आहे, तर आपण ते तळून खातोय. असे जे कुकिंगच्या प्रोसेस आहेत, पूर्वी चुलीवर असायचं, आता परत यायला लागलं चुलीवरचं अन्नाचं प्रस्त, कारण गॅसची टंचाई, पण आपण ते गॅसवर बनवून खायला लागलो. असे सगळे खूप आहेत की ज्याच्यामुळं हे पोषण मूल्य आपल्या आहारातून कमी होत चालली आहेत, कमी होत चालली आहेत. आणि त्याचा रिझल्ट आहे की आपण सगळं व्यवस्थित करतोय, पण आपली बॉडी वीक होत चालली आणि आपल्याला ते कळत नाहीये. तर असं हे सगळी कमतरता भरून काढणारं, आपण ऑलरेडी आपलं फॉर्म्युला 1चा शेक घ्यायलाच लागलो, तर त्याच्यातून 18 विटामिन्स मिनरल्स चालेत, पण 18 चाललेत, पण आपल्या बॉडीला लागतात 40. हे उर्वरित जे 22 विटामिन्स मिनरल्स घेऊन येते, असं आपले ग्रेट फ्युएल आहे, ते आहे मल्टीविटॅमिन. खूप सुंदर याचं काम आपल्या शरीरात. कारण मल्टीविटॅमिन हे काय करतंय, तर हे विटॅमिन्स मिनरल्स आणि फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स घेऊन आपल्या शरीरात जात आहे. आपल्याला तुम्ही जर कोणी कोल्हापूरच्या इव्हेंटला, प्रत्येक महिन्याचं जे आपलं 87चं गेट टुगेदर असतं, जे आता नेक्स्ट आता या महिन्यात 12 तारखेला आहे, तिथं शेटे सर नेहमी प्रश्न विचारतात तुम्हाला, आतून अंघोळ कुणी कुणी केली. तर ही आतून अंघोळ, बाहेरून आपण दररोज करतोय, साबण वापरतोय, शॅम्पू वापरतोय, पण ही आतून अंघोळ करण्याची जी प्रोसेस म्हणजे अंतर्गत स्वच्छता, अंतर्गत शुद्धी, हे करण्यासाठी हे जे अँटीऑक्सिडंट्स लागतात, विटामिन्स मिनरल्स लागतात, ते आपल्याला हे मल्टीविटॅमिन देत असतं. 18 जात आहेत आपल्या फॉर्म्युला 1 शेक मधून, आणि उरलेले 22 विटामिन्स मिनरल्स जे जात आहेत, ते आपल्याला ह्या मल्टीविटॅमिन मधून जात आहेत. आणि त्याच्यामुळं हे मल्टीविटॅमिन्स खूप महत्वाचे आपल्यावरती काम करतात. तर हे मल्टीविटॅमिन आपलं जे आहे, त्याचे आपलं एक त्याची जी काही शास्त्रीय माहिती ती आधी आपण बघू. याच्यात 22 विटामिन्स मिनरल्स आहेत, अगदी एक युनिक ब्लेंड आहे, फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स, मिनरल्स. एक टॅबलेट आपल्याला फक्त 2.4 कॅलरीज इतकंच देत असते. म्हणजे अगदी कमीत कमी कॅलरीज मध्ये विटामिन. हे मी का सांगितलं फक्त 2.4, आपल्याला जेव्हा या विटामिन मिनरल्सची सगळी आपल्या शरीराची पूर्ती करायची असेल, तर आपल्याला दिवसभरात 5 वेगवेगळ्या कलरची, कलरफुल अशी
फळं आणि भाज्या खाव्या लागणार आहेत. बघा, हे सगळं खाताना आपण तिथं कॅलरीचं पण मॅनेज नाही करू शकत, पण आपलं मल्टीव्हिटॅमिन, आपलं हे कॅलरी मॅनेजमेंट करण्यामध्ये फक्त 2.4 मध्ये एक आपल्याला टॅबलेट मिळत असते. तर याच्यात कोणकोणते विटॅमिन्स मिनरल्स आहेत बघूया. A, C, D, E, बी कॉम्प्लेक्सची पूर्ण सिरीज आहे, म्हणजे B3, B5, B12, B6, B2, B1, विटॅमिन के आहे. याच्यात मग बाकीचे त्याच्यातच आले ते फॉलिक ऍसिड, बायोटीन, हे सगळं आहे. बघा, तुम्ही पार्लरमध्ये गेला केसांची ट्रीटमेंट करायला तर तिथं बायोटिनच तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे चालू करतात. तर हे सगळे घटक आपल्या ह्या मल्टीव्हिटॅमिन मध्ये आहेत. मिनरल्स कोणते कोणते आहेत? सेलेनियम आहे, क्रोमियम आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमच्या अभावी तर इतके चॅलेंजेस लोकांना आहेत. सेलेनियम तर मला माहितीच नव्हतं, एक मेडिकलची विद्यार्थिनी असून मला माहिती नव्हतं की थायरॉइड कंट्रोल मध्ये सेलेनियमचा खूप मोठा रोल आहे. एवढा मोठा मला थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू झाल्यावर ताईंनी म्हटलं ना, कुठल्या फ्युएलवर जास्त श्रद्धा असेल तर ती मल्टीव्हिटॅमिन, आणि तसंच आहे. कारण याच्यात जे सेलेनियम आहे ते तुमच्या थायरॉइड ग्रंथीवरती खूप छान काम करतं, नियंत्रण आणतं. आणि मला तो जो 150 mg चा गोळीचं बंद होण्याचा जो काही रिझल्ट मिळाला, तो त्याच्यात मला वाटतं ह्या मल्टीव्हिटॅमिनचा खूप रोल आहे. झिंक आहे, आयर्न आहे, या सगळ्यांचा जो काही आपल्या डेफिशियन्सीमुळे प्रॉब्लेम येतात ते इथं आपल्याला याच्यामुळे होतं. काय काय फायटोन्यूट्रिएंट्स आहेत, लायकोपिन, ल्युटीन, हे सुद्धा आपल्याला याच्यातून मिळत आहेत. आपल्याला ही बॉटल येते, डबी येते, याच्यात 90 टॅबलेट असतात, दिवसातून 3 वेळा घ्यायचे असतात. मी काय म्हणते, दिवसातून 3 वेळा. आपण कसं करतो, आपल्याला एक ती मानसिकता असते ना, पुरवून पुरवून खायचं. मग कोण एकच खातोय ना, जातायत ना सगळे विटॅमिन्स मिनरल्स, 22 जात आहेत. मग एक गोळी घेतली काय 3 गोळी काय, म्हणून मग एकच घेतायत, कोण 2च घेतायत. पण याचं योग्य मात्रेत दिवसभरातल्या तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट कंप्लीट व्हायची असेल तर तुम्हाला 3 घ्यावे लागतात प्रत्येक मील नंतर. म्हणजे सकाळचं शेक झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर, रात्रीचं डिनर किंवा तुम्ही शेक घेत असाल तर त्याच्यानंतर याची गरज असते. हे कोण कोण घेऊ शकतं, तर जी जी व्यक्ती श्वास घेते ती प्रत्येक व्यक्ती हे टॅबलेट आपली घेऊ शकते. फक्त 18 वर्षाच्या खाली जर कुणी असेल, त्यांना जर त्याची रिक्वायरमेंट वाटत असेल तर आपल्या डॉक्टरांच्या किंवा आपल्या कोचच्या सल्ल्याने देऊ शकतात. लॅक्टेटिंग असते त्यांना तर प्रेग्नंट लेडीना दवाखान्यात गेल्याबरोबर डॉक्टर आधी मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे प्रिस्क्राईब करतातच. पण तरीही एक सेफर साईड म्हणून आपल्या कोचच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवती महिलांनी किंवा अंगावर स्तनपान करणाऱ्या लेडीजनी ती तेवढी काळजी घ्यायची आहे. त्यामुळं हे विटॅमिन मिनरल्स आपल्याला काय करतायत, तर हे घेऊ कुणी कोणी शकतंय. मी सांगितलं, प्रत्येक व्यक्ती ज्याचा ज्याचा श्वास आहे चालू त्यांनी घेऊ शकतात. मग त्याच्यासाठी मग तुम्ही फिटनेसचे गोल असतील, तुमचे वेट लॉसचा गोल असेल, वेट लॉस मध्ये तर तुम्हाला एनर्जीचीच खूप गरज असते, तर हे एनर्जी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं ते उपयोगी पडतं. तरी ज्याला हेल्दी राहायचं आहे, एनर्जी चांगली टिकवायची आहे, त्याला हे गरजेचंच आहे. आपले जे टिश्यू नेहमी विअर टिअर होत असतात, डॅमेज होत असतात, त्यांचं रिप्रोडक्शन होण्यासाठी, हे टिश्यूचं होण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरात जे जे अवयव आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाच्या वाढीसाठी आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स गरजेचे आहेत. जसं आपल्या केसांची वाढ असू दे, नखांची वाढ असू दे, आपल्या हाडांची, सांध्यांची वाढ असू दे, त्यांचं पोषण असू दे, या सगळ्यासाठी आपल्याला शारीरिक तर राहू देच, आपल्या मानसिकतेची जी ग्रोथ होण्याचं आहे त्याच्यासाठी सुद्धा या विटॅमिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. विटॅमिन्स मिनरल्स महत्वाचं कोणतं काम करतायत, तर चयापचयाची क्रिया. आपल्याला जो जागतिक प्रश्न वाटतोय ना, थकवा, अजिबात उत्साह वाटत नाही, तर तिथं ही चयापचयाची क्रिया मंदावलेली असते. म्हणजे काय, आपण जे काही अन्न खातो त्याचं शरीरात जाऊन कन्व्हर्जन करणं एनर्जीमध्ये, आपल्या पेशींच्या माध्यमातून एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणं, ही जी प्रोसेस आहे त्याच्यामुळं आपल्या पूर्ण पेशींना ती एनर्जी मिळते आणि आपले शरीर एनर्जेटिक राहतं. पण मग ही जी प्रोसेस आहे की त्या त्या पेशींपर्यंत ते पोहोचणं, त्याची एनर्जीमध्ये कन्वर्ट होणं, तर त्याच्यासाठी ह्या विटॅमिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल असतो. आणि म्हणून याच्या डेफिशियन्सीमुळे खूप लोकांना थकवा वगैरे जाणवत असतो. तर ही सेल्युलर लेवलला चयापचयाची क्रिया आहे ती चांगली होण्यासाठी, नियंत्रित राहण्यासाठी या आपल्या विटॅमिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे बघा,
इतके सुंदर वेट लॉसचे रिझल्ट येत आहेत, किंवा बाकीचे एकावर एक फ्री 10 फ्री असं आपल्या पद्मजाताई म्हणतात. तर हे सगळे फ्री मिळण्याचं कारण हे विटॅमिन्स मिनरल्स आहेत. कारण जे काही म्हणजे आलेलो असतो वजन कमी करण्यासाठी, पण माझ्यासारखं थायरॉइडच्या मुक्त होतं, कोण बीपी मुक्त होतं, कोण शुगर मधून मुक्त होतंय, कोणाचे हेअरफॉल कमी झालेत, कोणाची स्किन खूप कमी झाली आहे, कोण आता सारखं सारखं आजारीच पडत नाही. खूप लोकांना आता डॉक्टरांची व्हिजिटच करावी लागत नाही. तर तिथं हे विटॅमिन्स मिनरल्स त्यांची जी क्रिया आहे मेटाबॉलिझमची प्रोसेस नियंत्रित आणण्याची, आणि त्याच्यामुळं हे होत असतं. तर याच्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला विचार पण करावा लागतो, पण त्याच्याबरोबर आपल्याला अजून डीप मध्ये आपल्याला नंतर एकदा फक्त मल्टीविटॅमिनचाच रोल असेल तेव्हा सांगेन की फॅट सोल्युबल असतात, मग ते फॅट वॉटर सोल्युबल असतात, मग कोणत्या ह्याच्यासाठी कोणतं घ्यावं लागतं. पण मी याचा सगळा विचार आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करत बसण्यासाठी आता फॅट सोल्युबल कोणता आहे, मग मला फॅट घ्यावं लागेल, मग वॉटर सोल्युबल कोणता आहे, कोणत्या वेळेला घ्यावं, याचा विचार फारसा न करता आपल्या मल्टीविटॅमिन मध्ये त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला हे दिलेलं आहे. त्यामुळं अगदी आपण बिनधास्त आपले जे जे चॅलेंजेस आहेत, मी म्हणते अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कोणताही चॅलेंज असेल तर तिथं विटॅमिन्स मिनरल्सचा खूप रोल आहे. मी फक्त अगदी थोडक्यात सांगेन, आपल्याला माहितीये विटॅमिन ए कशासाठी गरज असते, डोळ्यांच्या आरोग्यासाठी. आपण अगदी आपल्या 3री-4थीच्या पुस्तकापासून शिकत आलोय. पण एक विचार करा, जेव्हा मला थायरॉइड झाला आणि मी याचा अभ्यास जास्त करायला लागले, त्यावेळेला लक्षात आलं विटॅमिन एच तुमची प्रजनन क्षमता, व्यंधत्व वगैरे असतं ना, तिथं ते व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा विटॅमिन ई ची गरज आहे. तुमच्या हाडांची क्षमता, आपल्याला माहिती आहे हाडांच्या आरोग्यासाठी काय लागतं, कॅल्शियम लागतं, विटॅमिन डी लागतं. पण इथं आल्यानंतर मला कळालं विटॅमिन ए चा सुद्धा तुमची हाडांची ताकद वाढण्यासाठी खूप मोठा रोल आहे. असं प्रत्येक विटॅमिन मिनरलचं घ्यायचं झालं तर एक दिवस एका विटॅमिन मल्टीविटॅमिनला पुरणार नाही. विटॅमिनला इतका मोठा प्रत्येक विटॅमिनचा आणि मिनरलचा आपल्या शरीरात रोल आहे. आणि त्यामुळं आपण डॉक्टरांकडे गेलो तर पहिल्यांदा आपल्याला टेस्ट करायला सांगतात वेगवेगळ्या डेफिशियन्सीची. कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे का बघा, बी कॉम्प्लेक्सची आहे का बघा, विटॅमिन डी ची आहे का बघा. तर ते का विचारतायत, कारण या डेफिशियन्सी अभावीच सगळे चॅलेंजेस आपल्या शरीरात तयार होत आहेत. इतके दिवस काय म्हणायचे शास्त्रज्ञ, वी आर व्हॉट वी ईट, म्हणजे आपण कशाने बनतो, जे आपण खातो त्याच्यावरून आपलं शरीर बनत असतं, आपण बनत असतो. पण आता काय सांगते शास्त्रज्ञ सांगतायत किंवा रिसर्च सांगतो, वी आर व्हॉट वी ऍब्झॉर्ब, म्हणजे आपण जे काही घेतोय, ते जे खातोय त्याचं शोषण किती होतं त्याच्यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. मग हे शोषण कमी झालेलं आहे आणि मग त्याच्यासाठी ते शोषण वाढवण्यासाठी जे आपण खातोय, जे न्यूट्रिशन घेतोय, जे अन्न घेतोय, त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी हे मल्टीविटॅमिनचा खूप मोठा रोल आहे. एक साधं उदाहरण, आपलं विटॅमिन डी ची डेफिशियन्सी, तुम्ही आता जरी गेला 25 तासा किंवा 30 तासा डॉक्टरांकडे गेला तर ते विटॅमिन डी ची टेस्ट करून घेतातच. 90% लोकांमध्ये विटॅमिन डी ची डेफिशियन्सी असते. आता विटॅमिन डी ची डेफिशियन्सी का असते, तुम्ही तर आपण उन्हात कुठं पोहोचतोय, कुठं आपल्यापर्यंत सूर्यकिरण पोहोचायला लागलेत, नाही पोहोचत आहेत. एकतर सिमेंटची कॉन्क्रीटची जंगल झाली आहेत. आपण घरात बसलो तरी एसी, ऑफिसमध्ये गेलो तरी एसी, गाडीत बसलो तरी एसी, सूर्यकिरणांचा आणि आपला तर फारसा संबंधच येत नाहीये. आणि मग आपल्याला विटॅमिन डी बाहेरून घ्यावं लागायला लागलंय. विटॅमिन डी योग्य मात्रेत असल्याशिवाय, मॅग्नेशियम योग्य मात्रेत असल्याशिवाय तुम्ही वरून कितीही कॅल्शियम दिला तर त्या कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन किंवा त्याची रिॲक्शन चांगली होत नाही. जेव्हा कॅल्शियम, विटॅमिन डी, मॅग्नेशियम योग्य मात्रेत असतात तेव्हा ते बॉडीत ऍक्टिव्हेट होत असतात. म्हणजे हे सगळे खूप छोटे पॉइंट्स आहेत, पण आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि त्याच्यासाठी जसं वय वाढत जाईल बघा, तसं आपल्या शरीराचं ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी कमी होत जाते. त्यामुळे तर वयस्क लोक जर असतील तर त्यांना तर मल्टीविटॅमिनची खूपच गरज आहे. आता या वयात आता मला कशाला कॅल्शियम पाहिजे, मला कशाला विटॅमिन डी पाहिजे, मला कशाला ए पाहिजे, बिलकुल नाही. आपल्याला काय आहे, आपण जगणार तर आहोतच, पण जगताना कसं जगायचंय, आपल्याला हेल्दी जगायचंय, हॅपी जगायचंय, तर त्याच्यासाठी एनर्जेटिक पॉवरफुल जगायचंय. मग आपण आता 65 असो किंवा 70 आहोत, जे आयुष्य आहे ते हेल्दी, हॅपी, एनर्जेटिक, पॉवरफुल जगायचं असेल तर मल्टीविटॅमिन अगदी मस्ट. मग ते अगदी यंग लेडीज असू देत, त्यांनाही ते गरजेचं आहे. यंग आता तरुण लोकांमध्ये पण, जे आयटी, आता ज्या वसुंधराताईंनी सांगितलं ना, मला वाटायचं की पाणी पिलं तरी माझं वजन वाढते, आणि ऍक्च्युली सेम मी त्या सिच्युएशन मध्ये होते. मलाही वाटायचं फक्त आपण पाणी पिलं किंवा मला वाटायचं समोर गुलाबजामुन दिसले तरी माझं वजन वाढते, असं मला वाटायचं त्यावेळेला.
तर हे जे वाटणं आहे, कारण बॉडी तशी रिॲक्ट करत असते आणि मग तिथं आपल्याला हे मल्टीव्हिटॅमिन खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला उपयोगाला पडतं. आपली वेट लॉस जर्नी सुरू असेल म्हणून मॅरेथॉनच्या सेशनमध्ये सांगितलं जातं मल्टीव्हिटॅमिनचा पण रोल. तर हे वेट लॉसच्या जर्नीमध्ये आपल्याला खूप मदत करते. आपली इम्युनिटी वीक असेल तर तिथं ही इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असेल तर ते आपल्या कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल आणण्यासाठी इथं आपल्याला मल्टीव्हिटॅमिनचा उपयोग होत असतो. आणि म्हणून मी सांगितलं की आज एक दिवस घेतलं मग राहू दे, मग आणखीन 15 दिवसांनी घेऊ किंवा आज एकच गोळी, असं न करता एकदा एक ती डबी फोडली तर पूर्ण महिन्याभरात थांबवणं, ती संपवणं हे आपलं काम आहे. एक तर त्याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यूज व्यवस्थित येण्यासाठी. त्यामुळं दररोज जर आपण प्रॉपर आपल्या बॉडीला न्यूट्रिशन देतोय तर आपली एनर्जी वाढणार आहे. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. एक 60 दिवसात आपली जर आपण प्रॉपर न्यूट्रिशन देतोय, अगदी आपण डे 1 ला जरी आपलं शेक घेतलं तरी लक्षात येतं. शेटे सर सांगतात ना, एक दिवस जर शेक गेला तर आपल्या पेशी आनंदाने डान्स करायला लागतात आणि आपल्याला खूप छान एनर्जेटिक वाटायला लागतं. तर त्याच्यामुळं आणि त्याच्याबरोबर ही मल्टीव्हिटॅमिनची एक टॅबलेट आपली एनर्जी वाढवणार आहे, आपली स्किनचं हेल्थ वाढवणार आहे, आपल्या हेअर ची हेल्थ वाढवणार आहे, आपली पचन शक्ती वाढवणार आहे. माहितीये बरेचसे कॅन्सरचे असे प्रकार आहेत की ज्यांची ग्रोथ रोखण्यासाठी किंवा होऊच नये म्हणून सुद्धा या मल्टीव्हिटॅमिनचा खूप रोल आहे. कारण खूप लोक म्हणतील मला काय मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे, पण माहिती आपल्याला कॅन्सरचं पण किती आपल्याला सहजासहजी पेशंट दिसतात. तर होऊच नये म्हणून एक प्रिकॉशन म्हणून सुद्धा, प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा आपल्याला हे मल्टीव्हिटॅमिन घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपल्या पूर्ण बॉडीचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल आणि व्हावं असं असेल आणि भविष्यात आपल्याला कुठले चॅलेंजेसना तोंड द्यावं लागूच नाही असं वाटत असेल तर हे मल्टीव्हिटॅमिन खूप छान आपल्याला मदत करत आहे. एक दररोज 3 टॅबलेट्स पण आपल्याला एक पूर्ण लाईफ चेंज करण्यासाठी हे आपल्याला मदत करते. त्यामुळं एकच गोष्ट करायची आहे, आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. आपल्याला फक्त जगायचं नाहीये, जगताना ते हेल्दी, एनर्जेटिक, पॉवरफुल असं आनंदी असं आयुष्य जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन हे आपला एक दररोजचा वेगळा नवीन खर्च न समजता, एक एक्सपेन्स असा न समजता, ती आपल्या आरोग्याची इन्व्हेस्टमेंट, आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रत्येकानं त्याचं इंटेक करणं खूप गरजेचं आहे. कारण आपला हेल्थ हीच आपली खरी वेल्थ आहे आणि खूप महत्वाची संपत्ती आपले हे शरीर माध्यम आणि त्याच्यामुळे ही टिकवण्यासाठी, पैसा अडका मिळवण्यासाठी आपण आपले आरोग्य घालवत असतो आणि तेच आरोग्य मिळवण्यासाठी नंतर आपण पैसा खर्च करत असतो. तर तसं न करता आत्ताच प्रिव्हेन्शन म्हणून आपण या टॅबलेटचा इंटेक सुरू केला तर एक खूप हेल्दी, हॅपी असं आपण आयुष्य सगळे जगू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण पद्मजा मॅडमसाठी. कारण का की आपण 18 घ्यायला लागलोय, उरलेले 22 घेतलं तर एनर्जी मध्ये कन्व्हर्शन होतं. आणि एनर्जी लागते कशाला? मला सगळ्याच गोष्टीला एनर्जी लागते. आणि ही एनर्जी आपल्याला डायबिटीस पासून बाजूला येणार आहे, थायरॉइड पासून बाजूला येणार आहे. म्हणजे काय की मुक्त होणार आहे. तुम्हाला लाईफ 100 वर्ष तुमच्या ऑल ऑर्गन्स सगळे पॉवरफुल काम करायला पाहिजे असतील तर आपण या सगळ्या गोष्टी